This conference will now be recorded. पहिल्यांदा आपण विजुअल स्टुडिओ ओपन करूयात. आणि काल आपण जसं एक नवीन प्रोजेक्ट केला होता, आणखीन एक नवीन प्रोजेक्ट आपण करूयात. वेबसाईट इथं ASP.NET एम्प्टी वेबसाईट घ्यायचं आहे. आणि आता मी इथं काय करतो की इथं प्रोजेक्टचं एक नाव देतो, कॉलेज वेबसाईट. ठीक आहे, आणि त्यानंतर ओके बटनवर मी क्लिक करतो. आता हे जेव्हा मी ओके करतो तेव्हा काय होतं की ई मध्ये BMIT इंटर्नशिप या फोल्डरच्या आतमध्ये कॉलेज वेबसाईट नावाचं एक प्रोजेक्ट तयार होतं. डायरेक्टली काय तयार होतंय, प्रोजेक्ट तयार होतंय. आणि ह्या प्रोजेक्ट मध्ये आता मी काय करणार, तर एक 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 फाईल्स ऍड करत जाणार आहे. ठीक आहे, राईट क्लिक केलं आपण इथं प्रोजेक्टला, इथं राईट क्लिक करा, ऍड न्यू आयटम. आणि आता इथून आपण HTML पेज आपण घेऊयात, ऍड करूयात. ठीक आहे, मी नाव चेंज केलं नाही त्याला, तसंच राहू देत. इथे जर तुम्ही आता बघितलात तर तुम्हाला समोर कोड दिसेल, त्यानंतर बाय डिफॉल्ट काही HTML चा कोड दिसेल, तो आपला तसंच ठेवायचा आहे. जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल तर आपण चेंजेस करू शकतो. ठीक आहे, डिझाईन मध्ये जाऊयात. डिझाईन मध्ये पण आपण इथं बघू शकतो. ठीक आहे, आता मी तुम्हाला काल एक ऑप्शन सांगितलं होतं बघा, की डायरेक्टली तुम्ही जर डिझाईनला राईट क्लिक केलात, प्रॉपर्टी मध्ये गेलात तर तुम्हाला इकडे प्रॉपर्टीज ओपन होतात. ठीक आहे, आता आपण काय करूयात की बॉडीच्या काही प्रॉपर्टीज आपण इथं ऍड करूयात. जर मी बॉडीला क्लिक केलंय, प्रॉपर्टीज, आता हे जे आले तिथं प्रॉपर्टीज आले. इथनं तुम्ही काय प्रॉपर्टी चेंज केलात, फॉर एक्झाम्पल स्टाईलला मी इथं गेलो, स्टाईल तुम्ही इथं देऊ शकता. त्यानंतर बॅकग्राऊंड कलर तुम्ही इथं देऊ शकता. हे बघा, BG कलर इथं आहे. BG कलर आता सपोज मी इथं काय करतो, इथं देतो. बॉडीसाठी BG कलर हे प्रॉपर्टी आहे. जर तुम्ही स्टाईल शीट मध्ये देणार असाल तर बॅकग्राऊंड डॅश कलर हे आपण वापरणार आहे. ठीक आहे, आता इथं बॉडी मध्ये मी तुम्हाला करून दाखवतोय, स्टाईल इज इक्वल टू बॅकग्राऊंड कलर. आणि इथं आपण जे कलर पाहिजे ते पण कलर घेऊयात. फॉर एक्झाम्पल मी काय करतो की F1 हे जे कलर आहे हे प्रॉपर व्हाईटिश ग्रे कलर आहे. हा व्हाईटिश ग्रे मध्ये हा तुम्हाला असेल, ग्रे पण नाही आणि पूर्ण व्हाईट पण नाही, हा थोडा एक वेगळा कलर आहे. हे कलर इथं दिलेलं आहे मी इथं, राईट क्लिक, व्ह्यू इन ब्राउझर. आता काय होईल तर तुमच्या पूर्ण पेजला काय होणार आहे, हा कलर अप्लाय होणार आहे पूर्ण पेजला ऍज इट इज. हे बघा, आता मी फुल पेज करतो, इथं हा तुमचा आलेला आहे कलर. आता ह्याच्यामध्ये मी काय करायला चालू करतो, काही डिझायनिंग चालू करतो. फॉर एक्झाम्पल काय, तर एक इथं मी डिव घेतो, त्याला एक स्टाईल देतो समथिंग काहीतरी, आणि इथं हा डिव क्लोज करतो. क्लोज झालाय, त्यानंतर त्या डिव मध्ये स्टाईल मध्ये मी चालू करतो. आता इथं आपण मार्जिन 0 पिक्सेल आपण करून टाकूयात. ठीक आहे, स्टाईल मध्ये आता मी काय करतो, त्या डिवची विड्थ 100% करतो. बॅकग्राऊंड कलर ऑरेंज, त्यानंतर मार्जिन टॉप समथिंग, मार्जिन नको, आपण पॅडिंग देऊयात, पॅडिंग डॅश टॉप 10 पिक्सेल, त्यानंतर पॅडिंग बॉटम 10 पिक्सेल. आणि ह्या डिवच्या आतमध्ये आपले आता जे अँकर टॅग असतात ते आपण नंतर करून घेऊया. ठीक आहे, इथे मी हे लिहितो, फॉर एक्झाम्पल होम पेज स्लॅश. ठीक आहे, अशा आपले बाकीचे जे काय असेल ते आपण इथे बघूयात. तर डिझाईनला जावा,
की तुम्हाला बघायला मिळेल. तो आउटपुट बघूयात. आपल्या इथं आता व्यवस्थित आलेला आहे. आता जर सपोज माझी वेबसाईट असेल तर मग आता हे बघा हे कसं दिसणार आहे. आता हे व्यवस्थित एकदम इकडे खालचा कलर आपला तो आहे तो व्हाईट आपण चेंज केलाय, एक वेगळा कलर दिलाय. आता ह्यातच मी आता काही चेंजेस आणखीन करणार आहे. काय चेंजेस करणार आहे आपण बघूयात. हा जो डिव आहे तो इथे मी घेतो. मी त्या ए ला मी काय करतो, ए ला नको, मार्जिन डॅश लेफ्ट, नाही इथं नको, ठीक आहे. आता मला काय करायचं, तर मला ह्या वेबसाईटच्या आतमध्ये खाली काही सेक्शन्स करायचे. ठीक आहे, मी काय करतो इथं BR घेतो पहिल्यांदा, त्यानंतर एक डिव टॅग घेतो. ठीक आहे, डिव टॅग इथं क्लोज केला. आता मी ह्याला स्टाईल द्यायला चालू करतो. काय स्टाईल देतो, मार्जिन डॅश लेफ्ट 25%. ठीक आहे, त्यानंतर मार्जिन डॅश राईट ते पण 25%. आणि विड्थ जी आहे म्हणजे टोटल त्या डिवची विड्थ किती असणार ते सांगतोय, 50%. म्हणजे काय होईल आता 50% म्हणजे आपला डिव बरोबर आपल्या स्क्रीनच्या सेंटरला येणार आहे. का बरं येणार सेंटरला, कारण आपण लेफ्टला 25% मार्जिन सोडलंय, राईटला पण 25% जागा सोडलेली आहे. ठीक आहे, मग उरलं किती, 50%. आपण विड्थ किती सांगितली आहे, 50%. तर तशी आपली थोडी विड्थ येणार आहे. बॉर्डर डॅश स्टाईल इनसेट, त्यानंतर बॉर्डर डॅश विड्थ 3 पिक्सेल, त्यानंतर बॉर्डर डॅश रेडियस 5 पिक्सेल. आणि आता इथे मी काय करतो, ह्याला एक विड्थ इथं आपण आतमध्ये काय डेटा घेऊयात नंतर, तोपर्यंत त्याची काय करतो मी हाईट जी आहे हाईट सेट करतो समथिंग 100 पिक्सेल्सला. सेव्ह करूयात आणि आता इथं आउटपुट आपण बघूयात. आउटपुटला तुम्हाला आता बघा ते कसं दिसणार आहे. हे बघा इथं पूर्ण तुमचा हा डिव आलेला आहे. डिव आलाय, तुम्ही जर म्हणलात की सर हा डिवचे फक्त 2च बॉर्डर दिसत, दुसरे बॉर्डर बाकीचे ते दिसत नाहीये, का दिसत नाहीये, तर त्याला आपण ह्यावेळेस प्रॉपर्टी कुठली सेट केली आहे, तर ह्यावेळेस प्रॉपर्टी आपण त्याला इन्सेट दिलाय. इन्सेट म्हणजे काय असतं की राईटची बॉर्डर आणि बॉटमची बॉर्डर थोडं आतल्या साईडला शॅडो असतं. ते जर मी आता आउटसेट केलं तर बघा काय होतंय, आउटसेट केलं तर काय होतं बघा, उलट होत आहे. ठीक आहे, तेच आता मी काय करतो, ग्रुप करतो. हे बघा आता हे जरा अजूनखीन थोडं वेगळं प्रकार पडलं. मग आता सपोज हे जे मी हाईट किती दिली, 100 दिली, तिथं मी 200 देतो. हे बघा, ठीक आहे. आता आणखीन थोडं आपण काहीतरी बघूया त्यामध्ये. मला इथं मध्ये काय करायचं आहे, तर इथं वरती एक हेडिंग द्यायची आहे, डिव देतो मी. इथं काय करतो, कम्प्युटर डिपार्टमेंट, आता अशी मी हेडिंग दिली आहे. ठीक आहे, आता हे हेडिंग आपण बघूयात कुठे आली, कोपऱ्याला आली एकदम लेफ्टला. मला काय करायचं आहे, तो सेंटरला घ्यायचा आहे. इथं मी स्टाईल लिहायला चालू करेन, टेक्स्ट अलाइन सेंटर, सेव्ह करतो. आउटपुटला बघा सेंटरला आला तो. त्यानंतर आता इथं परत थोडं आपण आणखी करूयात, फॉन्ट डॅश साईज समथिंग अबाउट 24 पिक्सेल, साईज वाढली. त्यानंतर कलर आपण देऊयात, ग्रीन कलर देतो मी. ग्रीन कलर आला, ग्रीन कलर दिसून येत नाहीये, आपण वेगळा कलर घेऊयात. ऑल कलर आला. सपोज ह्याच्यावरती आपल्याला काहीतरी जागा पाहिजे असेल, मी काय करतो, इथं BR स्लॅश देतो.
हे बघा. ठीक आहे. आता ह्या कम्प्युटर डिपार्टमेंटला आपला खालचा जो बॉर्डर आहे डिवचा, त्याला मला काय करायचं, आणखीन थोडं खाली घ्यायचं. मी तर काय करतो, आणखी इथे एक मार्जिन देतो, मार्जिन डॅश टॉप 10%. आता 10% दिला बघा काय होतंय. आपण काय दिली आहे का ऑलरेडी मार्जिन कुठे त्याला? दिले नाही. हा ठीक आहे. इथं सेमीकोलन राहिला, तो खाली आला. म्हणजे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही त्याला ऍडजस्ट करू शकता. ठीक आहे. आता ह्याच्या आतमध्ये एखादं मॅटर टाकायचं असेल तुम्ही मॅटर टाकू शकता, काही टेक्स्ट लिहायचं तर तुम्ही टेक्स्ट लिहू शकता. बघूयात ते पण. तुर्तास मी काय करतो, हे जे बॉर्डर आहे ती 15% करतो मार्जिनला, मार्जिन 15 करतो, आणि विड्थ जी आहे ती इथं 70% करतो. ठीक आहे. आता आउटपुटला बघा काय फरक पडतंय, त्याची साईज वाढली. त्याचप्रमाणे मी काय करतो, त्याची जी हाईट आहे ती पण थोडी वाढवतो. हे असं घेतलं. आता मला काय करायचं, ह्याच्या आतमध्ये सेक्शन्स घ्यायचे. ठीक आहे. त्याच्या आतमध्ये सेक्शन्स घ्यायचे. हा डिव क्लास चालू इथनं होतो आणि संपतो इथं खाली. ह्या दोघांच्या मध्ये मी आता काही ऑपरेशन्स करणार आहे. ठीक आहे. मग इथे मी काय करतो, इथे एक डिव घेतो, डिव टॅग इथं क्लोज केला. आता इथं मी ह्याला स्टाईल करायला चालू करतो. स्टाईल मध्ये मी इथं काय करणार आहे, तर इथं पहिल्यांदा मी घेणार मार्जिन घेतो, मी मार्जिन डॅश लेफ्ट, सपोज एक 30 पिक्सेल्स घेतो मी, सॉरी पिक्सेल्स. त्यानंतर बॉर्डर डॅश रेडियस 2 पिक्सेल्स घेतो. त्यानंतर बॉर्डर डॅश स्टाईल सॉलिड, त्यानंतर बॉर्डर डॅश विड्थ 1 पिक्सेल देतो मी, आणि ह्याला एक मी विड्थ देतो, नॉर्मल विड्थ असेल. नॉर्मल विड्थ मी घेतो जवळपास इथे, ह्याला ह्याची विड्थ मी घेतो सपोज एक 50 पिक्सेल. ठीक आहे. आणि हा डिवचा इथं मी काय करतो, आतमध्ये इथंच आणखीन एक हाईट देतो 150 पिक्सेल्स. आउटपुटला बघूयात काय आहे. आतमध्ये एक आता डिव आला बघा. आपण विड्थ वाढवूयात, हे असं आलं. आता मला काय करायचं, वरनं थोडी जागा सोडायची आहे. मी वरनं थोडी जागा सोडेन. आता मार्जिन डॅश टॉप, आणि इथे मी देतो की 20 पिक्सेल जागा सोडतो, वरून जागा सोडली. ठीक आहे. तर आता तुम्ही ह्याच्या आतमध्ये तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ते चेंजेस करू शकता. आता इथं मला वाटलं की मला आणखीन एक डिव घ्यायच्या बाजूला, तर मी तो घेऊ शकेल. ऍज इट इज मी काय करतो, कॉपी करतो, आणि इथं फक्त मी आता काय करणार आहे, तर इथं फ्लोट लेफ्ट, फ्लोट लेफ्ट. आता काय झालं, तर आपली जागा जी आहे, म्हणजे बाहेरचं जे आहे त्याच्यात तो बाहेर चाललाय. मग बाहेर गेल्यामुळे तो काय झालं, खाली आला. आपण आता काय करूयात, हे जे आपलं 450 आहे त्याला थोडं आपण कमी करूयात. आता बघूयात. म्हणजे आता बघा, पहिला आपला जो डिव आहे तो 450 होता, दुसरा जो डिव आपण घेतला तो 450. जागा पुरत नव्हती, कारण बाहेरचा जो डिव आहे त्याची जागा म्हणजे आत जर तो बसला तर थांबणार. जर त्याची जागा बाहेरच्या डिव पेक्षा मोठी होत असेल तर तो काय करतो, ऑटोमॅटिकली त्याला खाली ढकलतो. काय करतो, खाली ढकलतो. मग आता ह्याच्यामध्ये आपण काही मॅटर लिहू शकतो किंवा काही आपण करू शकतो. बघूयात काय करता येते ते. आता आता मी तर काय करतो, हा डिव इथे संपला, इथे मी असं काहीतरी मॅटर लिहायला करतो. ह्या मॅटरच्या इथे मी आधी काय करतो, एक नवीन टॅग आपण बघूयात, पी टॅग. पी म्हणजे पॅराग्राफ टॅग, आणि तो इथे टॅग क्लोज करतो. ठीक आहे. आणि आता इथं मला मॅटर लिहायचं आहे. तात्पुरतं मी काय करतो, मॅटर कुठल्या तरी कॉलेजच्या वेबसाईट वरून आपण ते कॉपी पेस्ट करून घेऊयात. आपण तुमच्या कॉलेजच्या वेबसाईट वरून घेऊयात वाटलं तर.
ठीक आहे, आपण हेच ऍज इट इज कॉपी करूयात आणि हा जो आपला पी टॅग आहे, पी टॅगच्या मध्ये मी त्याला काय करतो, पेस्ट करतो, सेव्ह. ह्याला तर रिफ्रेश करूयात. मॅटर तुमचं बघा इथं ह्या डिवचा आहे त्याच्या बाहेर तो आलेला आहे. आता स्टार्टिंग कुठनं झाली आहे, इथनं वरनं झाली का, कारण एवढी जागा इथं रिकामी होती म्हणून. ठीक आहे, आता मी काय करतो इथं हा जो आपला पी आहे, पीच्या वरती इथं BR स्लॅश देतो, म्हणजे माझा कर्सर खाली येतो. आता बघा काय झालं, तो तिथेच थांबला. स्टाईल देऊयात आपण ह्याला, पण विड्थ आपण देऊयात ह्याला 100%. आता बघूयात काय फरक पडतो का. ठीक आहे. ह्याला आपण इथं मार्जिन घेऊयात. पीचं मार्जिन जो आहे तो मार्जिन प्रत्येक साईडने आपण सोडूयात. लेफ्ट 5px. मार्जिन आपण इथं का देतोय, कारण जेव्हा आपण आतमध्ये टेक्स्ट देणार आहे, त्या टेक्स्टला जो आहे तो आपल्या दिवला चिटकत आहे, तो आपल्याला नको आहे तसं चिटकायला. त्यामुळे आपण तिथं आपण मार्जिन दिलं त्या स्टाईलला. सेव्ह करतो मी इथं. हे बघा, आता जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर इकडे आपला जो टेक्स्ट आहे तो चिटकत नाहीये लेफ्ट साईडला, पण तेच आपलं राईट साईडला बघा तो थोडं चिटकतोय. ठीक आहे, मग आपण तिकडे त्याला थोडं चेंजेस करूयात. राईट साईडला आपण इथं ह्याला मार्जिन देऊयात, मार्जिन डॅश राईट. इथं पण एक 5 पिक्सल आपण जागा सोडूयात. त्यानंतर टेक्स्ट आपण काय करूयात की टेक्स्ट आपला जो आहे तो जस्टिफाय आपण करून घेऊयात. मग त्यासाठी आपण एक प्रॉपर्टी खास आहे, फॉन्टच्या काही ऍडिशनल कॅटेगरीज आहेत, ऍडिशनल ऍट्रिब्यूट्स आहेत, ते आपण बघूयात, जेणेकरून आपला जो टेक्स्ट आहे तो लेफ्ट साइड आणि राईट साईडला दोन्ही साईडला इक्विव्हॅलेंट मध्ये दिसेल. फॉन्ट जस्टिफाय तुम्हाला माहितीये का? फॉन्ट जस्टिफाय आपण जो आहे तो आपण इथे करून बघूयात. एकच मिनिट. टेक्स्ट अलाइन जस्टिफाय
आता जर तुम्ही बघितलं तर तुमचा जो टेक्स्ट आहे तो टेक्स्ट सगळा एका लाईन मध्ये आहे. जो आधी सेंटेन्स प्रकारे होता, म्हणजे सेंटेन्स जेवढा आहे तेवढा तो मोठा होता, पण आता बघा जर तुम्ही बघितलं तर असं पूर्ण एकाच्या खाली लाईन पूर्ण सगळं तुम्हाला दिसेल, लेफ्ट साईडला आणि राईट साईडला दोन्हीकडे. आता आपण लेफ्ट राईट दोन्हीकडे जरा मार्जिन आणखी थोडं वाढवूयात, ते 10 पिक्सेल आपण करूयात. हे बघा आता आणखीन थोडा तो टेक्स्ट चेंज झालाय. आपला जो वरचा जो आपला डिव आहे एकदम वरचा, त्याची आपण हाईट आपण स्वतः दिली होती, त्यामुळे तो आपला ऑटोमॅटिक हाईट वाढत नाहीये. पण तो काढूयात, जेणेकरून काय होईल, हे बघा ऑटोमॅटिकली त्याची साईज वाढलेली आहे. पण खालचा जो आपण नवीन डिव केलाय त्याची जी बॉर्डर आहे ती बॉर्डर आपण आता काढूयात, आणि ते काढल्यानंतर त्याचा गेटअप बघा कसा चेंज होतो तो. खालच्या बॉर्डरची आपण साईज काढूयात. बॉर्डर स्टाईल इथे सॉलिड आपण जी घेतलेली आहे ती काढूयात. हे बघा आता आता टेक्स्ट बघा तुम्ही आता कसं दिसतोय तो, म्हणजे जे मगाशी दिसत होतं आणि आता कसं दिसतंय. ठीक आहे, तर आता असं तुम्ही वेगवेगळ्या पॅटर्ननी तुम्ही तुमचे डिव्स वापरू शकता. डिवला तुम्ही डेकोरेट करू शकता. आता ह्या डिवला मी काय करतो, थोडा इथं आता आपण ह्याचं थोडं बॉर्डर एका साईडला बॉर्डर रेडियस जे आहे ते लेफ्टचं आपण चेंज करूयात, सॉरी राईटचं चेंज करूयात. तो आपण इथं राईटचा टॉपचा जो आहे त्याला 20 करूयात. आता जर तुम्ही बघितलं तर पहिला डिव आहे त्याचा टॉप राईट बघा बॉर्डर थोडं आपलं ते कर्व झालेलं आहे. तसंच आपण काय करूयात की हा आणखी थोडं वाढवूयात, 30 ठेवूयात, आणखी थोडं वाढवूयात. ठीक आहे, आणि ह्याच प्रकारे आपण जो आपला खालचा बॉर्डर डिव आहे त्या डिवला पण आपण थोडे चेंजेस करूयात. पण इथं आपण थोडं चेंज करणार, टॉप राईटच्या ऐवजी टॉप लेफ्ट करणार आहे. म्हणजे आता जो आपला डिव आहे त्या डिवच्या एक्झॅक्ट शेजारचा डिवचा जो आपला आहे तर लेफ्ट साईडचं बॉर्डर बघा कशी चेंज होती. तर असे तुम्ही असे डिझाईन्स वेगवेगळे करू शकता युझिंग डिव. ठीक आहे, आणि ह्या डिवच्या सोबतच तुम्ही आतमध्ये त्याच्या टेक्स्ट टाकू शकता, काही पण टाकू शकता. एक्झाम्पल बघूयात. हा जो आपला डिव आहे ह्या डिवच्या आतमध्ये मी इथं टेक्स्ट लिहितो. फॉर एक्झाम्पल वी आर ॲट कम्प्युटर डिपार्टमेंट have 5 programming labs. One networking lab, OS lab, database lab. हे असं एक आपण इथं टेक्स्ट दिलेला आहे. तो टेक्स्ट बघा त्याच्या आत आला. आता तुम्ही ह्याला जरा डिवला बघितला तर वरती इथं कोपऱ्याला चाललाय, त्यानंतर थोडं खाली पण ते चिटकालंय बॉडीला. तर आपण काय करायचं, हा जो आपला टेक्स्ट आहे हा टेक्स्ट आपण एक पी टॅग घ्यायचा. ठीक आहे, आणि हा पी टॅग आपल्या टेक्स्टच्या नंतर क्लोज करायचा. इथे मी आता काय करतो, तर इथं स्टाईल मध्ये ह्याला मार्जिन डॅश लेफ्ट 10 पिक्सेल्स, मार्जिन डॅश राईट 10 पिक्सेल. त्यानंतर मी टॉप आपलं मार्जिन सोडतो, जरा मार्जिन टॉप
10 पिक्सेल. आता इथनं फरक काय पडतंय बघा, माझा जो टेक्स्ट होता तो एकदम व्यवस्थित इथं बसलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला आज एक होमवर्क मध्ये एक डिपार्टमेंटची पेज तयार करायचं आहे, कोणत्याही डिपार्टमेंटचं पेज तयार करायचं आहे. त्यानंतर पहिला त्यामध्ये असेल डिपार्टमेंट इन्फॉर्मेशन, त्यानंतर खाली डिव मध्ये घ्यायचं, आणखीन डिव मध्ये घेऊन खाली तुम्ही वाटलं तर त्यामध्ये स्टाफची इन्फॉर्मेशन घ्या, जसं की एका टेबल मध्ये घेऊ शकता. त्यानंतर खाली एकदम त्याच्या आणखीन तुम्ही काही विजन टाका, मिशन टाका, असे वेगवेगळे डिव वापरून एकाच पेज मध्ये एका डिवच्या आतमध्ये मल्टिपल डिव वापरून तुम्हाला आज डिझाईन करायचं आहे. ठीक आहे, मग तुम्ही तुमच्या वेबसाईट एकदा चेक करू शकता, तुमच्या कॉलेजची वेबसाईट जी आहे ती एकदा तुम्ही चेक करून त्याप्रमाणे करू शकता. ठीक आहे, इथपर्यंत बघा काय आपल्याला. जर तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असतील तर विचारा मला, डाऊट्स नसतील तर आपण मग पुढे जाऊयात. मार्क्यूला आपल्याला डेकोरेशन करता येतंय, पण काय काय करता येतं थोडं लिमिटेशन आहेत, ते आपण लिमिटेशन बघूयात काय लिमिटेशन आहेत आणि कसं करता येईल ते. एक मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. बॉडी टॅगच्या वरतीच आपण इथं आपला जो मेनू बार आहे, मेनू बारच्या खाली आपण तो करूयात. साईज वाढवू शकतो आपण त्याला. त्यानंतर त्याचा आपण शक्यतो काय तर त्याला नॉमिनल चेंजेस आपण करू शकतो, बाकीचं एवढं असं विशेष काय करू शकत नाही. आणि आपण एक डायरेक्शन पण चेंज करू शकतो. डायरेक्शनची एक प्रॉपर्टी आहे मार्क्यूची, ती डायरेक्शनची पण आपण वापरू शकतो. एकच मिनिट आपण तुम्हाला सांगतो डायरेक्शनसाठी काय प्रॉपर्टी आहे. कारण डायरेक्शन जुन्या व्हर्जनला होतं, नवीन व्हर्जनला एकदा मी चेक करतो, थांबा. डायरेक्शन प्रॉपर्टी आहे, पण हा जो आपला विज्युअल स्टुडिओ आहे, विज्युअल स्टुडिओला ती प्रॉपर्टी माहित नाहीये, तरी पण आपण ते देऊन बघूयात. आता सध्याला तो लेफ्ट टू राईट आहे, पण राईट टू लेफ्ट आपण करून बघूयात. ते बघा तो आता राईट टू लेफ्ट आला. डायरेक्शन प्रॉपर्टी जी आहे ती तुम्ही सेट करू शकता, आणि ती राईट, लेफ्ट, अप, डाऊन असे 4 प्रकार तुम्ही देऊ शकता. राईट जर दिलात तुम्ही तर तो राईट टू लेफ्ट जातो, जर तुम्ही लेफ्ट दिलात तर तो लेफ्ट टू राईट जातो, जर तुम्ही टॉप दिलात तर तो टॉप टू बॉटम येतो, जर तुम्ही बॉटम दिलात तर बॉटम टू टॉप पण जातो. असे वेगवेगळ्या प्रकारे मार्क्यू काम करतं. ऍडिशनल अजून बऱ्याचशा तुम्ही प्रॉपर्टी देऊ शकता.
फॉर एक्झाम्पल इथे स्टाईल मध्ये मी काय करतो की कलर जो आहे कलर पण मी चेंज करतो, कारण कलर मी वापरलेला आहे बऱ्याच वेळा, कलर पण चेंज होतोय. त्यानंतर आणखीन आपण वाटलं तर काय करूयात की फॉन्ट डॅश वेट आपण देऊयात बोल्डर, थोडं आपण बोल्ड करूयात त्याला. होतोय की तुम्ही कुठला करून बघितलाय जो झाला नाही मला सांगा, मी तुम्हाला सांगतो मग तो. अरुंधती देवकते कुठलं तुम्ही करून बघितलं होतं सांगा, त्याप्रमाणे मग मी ते तुम्हाला सांगतो काय होत नाही आणि काय होते ते. शक्यतो मेसेज मध्ये सांगा. हा आता लिंक कसं आहे माहितीये का, लिंक दिल्यानंतर तुम्हाला ते लिंक ए मध्ये काढून घ्यावं लागेल. मी तुम्हाला ते पण काढून दाखवतो वाटलं तर. हा आपला इथं सपोज हा हॅलो हॅलो आहे, त्याला मी इथं ए देतो, href इज इक्वल टू आपण काहीतरी नाव देऊया तिथे, आणि इथं हा ए आहे तो इथं मी स्लॅश ए करतो. ठीक आहे, आता तुम्हाला मी दाखवतो. हे बघा आता अंडरलाईन त्याला आलेले आहे. ठीक आहे, का आली, ती लिंक आहे म्हणून आली आहे. मग ती लिंक जर आपल्याला काढायची असेल तर आपण ते कुठं करतो, सगळं ए मध्येच करतो. तर इथं ए मध्ये करा मग तुम्ही तशी ए मध्ये गेलं त्याचं अंडरलाईन. समजलं का काय केलं आपण? आपण त्या ए टॅगला टेक्स्ट डेकोरेशन आपण काढला, कारण त्या ए मुळेच त्याला अंडरलाईन आली होती. मग ती आपण मार्किंग मध्ये काढून उपयोग नाही, ते आपल्याला ए मधनच काढावं लागेल. मग ए मधनं काढा, तू गेला. आता हे बघा माऊस मी त्यावर येतो, माऊस पॉइंटर होता माझा, दिसतंय का? हे बघा माऊस माझा तिथं चेंज होतंय. हे बघा माऊस चेंज होतोय, समजतंय? ठीक आहे. तर आता हे एवढा पार्ट सगळ्यांना समजले का? म्हणजे HTML मधलं सगळ्यापैकी आपण जे काय बघितलंय ते सगळ्यांना समजलंय का सांगा, जेणेकरून आपण आता ASP.NET C# चालू करता येईल मला. 1-2 मिनिट वेळ घ्या आणि जर काय डाऊट्स असतील आतापर्यंतचे तर ते एक एक टाका, ते आपण सॉल्व्ह करूयात. जर डाऊट नसतील तर मग आपण पुढे जाऊयात. जर तुम्हाला बोलायचं असेल, हा माईक माझा ओपनच आहे, स्पीकर पण ओपन आहे. ठीक आहे, तुम्ही क्वेश्चन टाकू शकता किंवा क्वेश्चन विचारू शकता. बरोबर 11 वाजून 18 मिनिटांनी आपण ASP.NET आणि C# चालू करणार आहे. क्वेश्चन्स विचारा सगळे, मी एकत्रच आन्सर देईन सगळ्यांसाठी.
प्रश्न झाले का? दोघांचेच प्रश्न आहेत का फक्त? ठीक है, क्वेश्चन अपन आता ह्याचा आंसर बघूयात. मार्क्यू की स्पीड फास्ट और स्लो चेंज कर सकते क्या? कर सकते. मार्क्यू में आपको क्या करना है, ये जो डायरेक्शन टैग है उसके जैसे और एक टैग है, स्क्रॉल अमाउंट इज इक्वल टू 10. इस पेज को हम रन करके देखेंगे. ये जो है यहाँ से हम स्पीड कम कर सकते, ज्यादा कर सकते. अभी ये पहले से स्लो हो गई, और स्लो करके देखते हैं. आपको दिखाई देगा कि वो कितने स्लो आ रहा है, क्या हो रहा है. वो जिसका जैसे हम यहाँ पे अमाउंट बढ़ा देंगे वो और स्पीड हो जाएगा उसका. तो इस प्रकार से हम स्क्रॉल अमाउंट यूज करके कर सकते हैं. ठीक है, सपोज अभी यहाँ पे हम 20 लिख देते हैं, तो आप देखिए वो कितना कैसे फास्ट कम कर गया. मतलब इतना फास्ट जा रहा है वो कि हमें वो पढ़ने को नहीं आएगा, इतना फास्ट हो जाएगा. ठीक है, अभी यहाँ पे देखो. ठीक है, तो अभी इसको हम ऐसे स्क्रॉल अमाउंट को चेंज करके उसका स्पीड कम ज्यादा कर सकते. ठीक है, अभी और एक प्रॉपर्टी है बिहेवियर, इसको हम अल्टरनेट रखेंगे तो वो एक बार लेफ्ट टू राइट, एक बार राइट टू लेफ्ट, ऐसा वो खुद से करता जाएगा. देखेंगे अभी क्या करता है वो. बिहेवियर वो हमने अल्टरनेट रख दिया है, अभी वो क्या करता है देखेंगे. शायद हमने यहाँ पे डायरेक्शन में राइट दिया है इसलिए वो नहीं करेगा. हाँ, तो ये इसका बिहेवियर है, अल्टरनेट कर रहा है वो एक बार लेफ्ट टू राइट, एक बार राइट टू लेफ्ट, वो करता जाएगा, वो खुद से करता जाएगा सब. ठीक है, समझ में आ रहा है. अभी बिहेवियर हमने अल्टरनेट कर दिया, उसके बाद स्क्रॉल अमाउंट कर दिया 10, उसके बाद ये ऐसे आप अलग से सब इसमें एट्रीब्यूट्स असाइन कर सकते हो. अभी ये जो स्क्रॉल अमाउंट है, बिहेवियर, ये आपको स्टाइल के बाहर यूज करना है, ये आपको स्टाइल के बाहर यूज करना है. ये जो है ये ये खुद के सिर्फ मार्क्यू के लिए ये एट्रीब्यूट्स है, तो ये आपको स्टाइल टैग के बाहर ही कंपल्सरी यूज करना है. ठीक है, समझ में आ गया मार्क्यू क्या. उसके बाद और एक क्वेश्चन है, लिंकच्या आतमध्ये इन्फॉर्मेशन कसं ऍड करायचं. लिंकच्या आतमध्ये म्हणजे काय एक्झॅक्टली ते कळालं नाही मला. लिंकच्या आतमध्ये म्हणजे कुठं. वैष्णवी जाधव, हा प्रश्न तुम्ही मला जरा व्यवस्थित सांगाल का की लिंकच्या आतमध्ये म्हणजे एक्झॅक्टली कुठे इन्फॉर्मेशन तुम्हाला ऍड करायची आहे. हा, आता जर सपोज आपण आता ही आपली लिंक आहे वरची आणि ते क्लिक केल्यानंतर आपले काहीतरी पेज ओपन होते. फॉर एक्झाम्पल आता मी इथे एक पेज ऍड करतो, ऍड न्यू आयटम, इथे एचटीएमएल पेज ला इथं मी इथे देतो की सॅम्पल डॉट एचटीएमएल. ठीक आहे,
हे पेज मी इथं तयार केलं आणि इथं ऍड केलं. ऍड केल्यावर मी इथं ह्या पेजच्या बॉडीमध्ये काहीतरी इन्फॉर्मेशन लिहायला चालू करतो. फॉर एक्झाम्पल दिस इज सॅम्पल टेक्स्ट. आता तुम्ही जे म्हणताय ते इन्फॉर्मेशन हीच आहे सपोज. ठीक आहे, कॉपी 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 मी करून घेतोय. ठीक आहे, आता मला काय करायचंय, तर जेव्हा मी माझं पहिल्या पेज हा पेजवरनं त्या HTML पेजवरनं मी त्या हॅलोला क्लिक करेन, माझं दुसरं पेज ओपन व्हायला पाहिजे. ठीक आहे, जेव्हा आपण लिंकवर क्लिक करतो तर दुसरा पेज ओपन होत असतो. मग त्या पेज मध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन टाकायची, तुम्हाला म्हणजे जी इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे ती इन्फॉर्मेशन त्या पेजवर टाकायचं. ठीक आहे, आता आपण बघूयात आउटपुट मध्ये. हा माझा पेज आहे, त्याला मी काय करतो, रन करतो. हॅलोला क्लिक केलं काय होतंय, तर माझं सॅम्पल पेज ओपन व्हायला पाहिजे. इथं वरती ऍड्रेस बार मध्ये बघून घ्या, मी तिथं मी सोर्स मध्ये पाथ दिला नाहीये त्यामुळे ते ओपन होत नाहीये. पाथ आपल्याला द्यावा लागेल. कुठे गेलाय तो पाथ, आपण हा इथे ए मध्ये ए मध्ये href मध्ये इथं आपल्याला सॅम्पल पॅकचं पाथ द्यायचं. ठीक आहे, सॅम्पल पेजचा पाथ दिला मी इथं. रिफ्रेश. आता इथं बघा, हॅलोला मी क्लिक करतो, माझा सॅम्पल पेज ओपन झाला. तर तुम्हाला जी इन्फॉर्मेशन पाहिजे ती इन्फॉर्मेशन तुम्ही त्या पेज मध्ये तुम्हाला ते टाकावं लागणार आहे. जे पेज तुम्हाला ओपन करायचं आहे तो पेज ओपन करा, त्यामध्ये इन्फॉर्मेशन टाका, मग ती तुम्हाला ओपन होऊन जाईल. समजतंय वैष्णवी? समजतंय का? सर हा बोला बोला. सर आता आपण ना कम्प्युटर असं लॅब केलो, त्या कम्प्युटर डिपार्टमेंट लॅब केलो, तर त्याच्या साईडला असं सगळे लॅब आपल्याला डिस्प्ले व्हायला पाहिजेत, पण नेक्स्ट पेज नाही ओपन व्हायला पाहिजे. म्हणजे असं राईट साईडला एक हे करतात ना सर, असं म्हणजे त्याला क्लिक केल्यानंतर सगळे लॅब्स आपल्याला डिस्प्ले होतात. आता तुमचीच आपण कॉलेजची वेबसाईट बघूयात आणि त्यात काय केलं ते पण आपण बघूयात. ठीक आहे, हा हा. इथं लॅब मध्ये म्हणताय का तुम्ही? असं म्हणताय का? सर तुम्ही आता डिपार्टमेंटला काहीतरी क्लिक केलं होतं, त्याच्या खाली सगळे डिस्प्ले झाले होते. फर्स्टला हा हा, नाही सर, त्याच्या आधी हा असं खाली डिस्प्ले सगळं व्हायला हवं, तर कसं करायचं? हा मेनू बार आहे, मेनू बार आपण कस्टमाइज आहे, हे आपण ASP.NET मध्ये बघणार आहे पुढे कसं करायचं ते. ठीक आहे, हो हो चालेल. तुम्ही जे म्हणता ते हेच का लॅबोरेटरीचं? सर मी तुम्ही आता म्हणलं होतं ना तेच. मेनू बार तुम्हाला बघायचं आहे, म्हणजे सब मेनू तुम्हाला म्हणायचं ह्याला हा जे हा आहे हा. हो हो ह्याला सब मेनू, ह्याला सब मेनू म्हणतात. काय लक्षात ठेवा, सब मेनू. ठीक आहे, हा, हा. बघणार आहे आपण ते पुढं आहे अजून ते. ठीक आहे, इथपर्यंत सगळं समजलंय काय HTML मधलं? HTML मधलं सगळं जर बेसिक तुम्हाला जर समजलं असेल तर आपण ASP.NET चालू करूयात. ASP.NEट पहिल्यांदा, ASP.NEट म्हणजे काय, कशासाठी वापरायचा, का वापरायचा आणि कसा वापरायचा हे आपण सगळं बघणार आहे. इथपर्यंत तुम्हाला डाऊट्स असतील तर विचारा काही. ठीक आहे, इथपर्यंत काय डाऊट्स असतील तर विचारा. आपण अजून एक वाटलं तर 1 मिनिट थांबूयात, जर काही डाऊट्स असतील तर विचारा.
ठीक आहे. आपण आता ASP.NET म्हणजे काय, कशासाठी आणि कसं वापरायचं आपण ते बघूयात. तर आपण आता जे बघितलं HTML, तर हे स्टॅटिक वेबसाईट करण्यासाठी युजफुल आहे. स्टॅटिक म्हणजे काय, तर जिथं डेटा चेंज करण्यासाठी तुम्हाला कोड चेंज करावा लागतो. म्हणजे आता सपोज फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला एक वेबसाईट दाखवेन. ठीक आहे, तर ही आता एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईट मध्ये काय आहे, हा जो डेटा तुम्हाला दिसतोय, ठीक आहे, हा एक डेटा आहे आणि हे सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती स्टॅटिक आहे. म्हणजे मला जर ह्यातलं काही चेंजेस करायचे असतील इथं म्हणा किंवा काही फोटोग्राफ्स वगैरे चेंज करायचे असेल तर मला काय करावं लागतं, तर मला कंपल्सरी कोड मधूनच चेंज करावं लागतं. कुठून चेंज करावं लागतं, कोड मधूनच मला ते चेंज करावं लागतं. पण तेच जर मी काही टेक्स्ट बॉक्स मधनं, काही चेकबॉक्स मधून किंवा काही ड्रॉपडाऊन बॉक्स आहेत, असे काही इनपुट्स बॉक्स आहेत, त्यातनं मी इन्फॉर्मेशन टाकली आणि ती चेंज करायची असेल, जसं की आपलं फेसबुक आहे. फेसबुक मध्ये तुम्ही वरती असं मॅटर लिहिता, पोस्ट केलं की ते ऑटोमॅटिकली खाली पडतं. तर हे फेसबुक, इंस्टाग्राम, त्यानंतर अजून कुठले असतील काय वेबसाईट तुमचे, ट्विटर, लिंक्डइन, हे सगळे जे आहेत हे डायनामिक वेबसाईट्स आहेत. डायनामिक वेबसाईट म्हणजे काय, तर तिथलं कंटेंट जो आहे, तिथली इन्फॉर्मेशन जी आहे ती कोड मध्ये चेंजेस न करता पण तुम्ही चेंज करू शकता. जसे की तुमचं फेसबुकचं वॉल आहे, तिथे तुम्ही इन्फॉर्मेशन तुम्ही कसं टाकता, फक्त तिथे लिहितात, पोस्ट करता, लिहिता, पोस्ट करता, पण तुम्ही काय कोडिंग करता का, नाही. तर मग डायनामिक वेबसाईट म्हणजे काय, तर जिथला डेटा हा डायनामिकली चेंज होतो. म्हणजे डायनामिकली चेंज होतो म्हणजे काय, तर युजर इंटरफेस मधनं तुम्ही चेंज करू शकता डेटा, अशा वेबसाईटला आपण डायनामिक वेबसाईट म्हणतो. मग स्टॅटिक म्हणजे काय, तर स्टॅटिक मध्ये डेटा जो आहे तो तुम्हाला चेंज करायचा असेल तर तुम्हाला तो कोडच्या आतमध्ये जाऊनच चेंज करावा लागतो, त्याला आपण स्टॅटिक वेबसाईट म्हणतो. तर HTML मधनं आपण स्टॅटिक वेबसाईट व्यवस्थित करू शकतो. पण जेव्हा आपल्याला एखादी डायनामिक वेबसाईट करायची असेल, जेव्हा आपल्याला काहीतरी काही ऍक्शन्स घ्यायचे असतील, काही इनपुट्स घ्यायचे असतील, काही ऑपरेशन्स करायचे असतील, फॉर एक्झाम्पल एखाद्या युजरकडनं फॉर्म भरून घ्यायचा असेल किंवा युनिव्हर्सिटीचे तुमचे फॉर्म असतात परीक्षेचे, ते तुम्हाला भरून घ्यायचे असेल, तर अशा वेळेस आपल्याला HTML एवढं सपोर्ट मिळत नाही. प्लेन HTML मध्ये ह्या गोष्टी पॉसिबल नाहीच आहेत. जर तुम्हाला HTML वापरून करायचंच असेल तर मग तुम्ही HTML प्लस जावास्क्रिप्ट किंवा सर्वलेट किंवा HTMLच्या सोबत PHP वापरून तुम्ही करू शकता. मग HTML सोबत वापरून कोणते लँग्वेज वापरून आपण डायनामिक वेबसाईट करू शकतो त्याची मी तुम्हाला माहिती देणार आहे. HTML प्लस PHP हे दोन्ही वापरून तुम्ही डायनामिक वेबसाईट करू शकता. HTML प्लस JSP हे दोन्ही वापरून तुम्ही डायनामिक वेबसाईट करू शकता. HTML प्लस ASP.NET, HTML प्लस .NET हे वापरून पण तुम्ही डायनामिक वेबसाईट करू शकता. म्हणजे फक्त HTML ने तुम्हाला डायनामिक वेबसाईट करता येत नाही. तुम्हाला ऍडिशनल कोणती तरी सर्व्हर बेस्ड लँग्वेज कंपल्सरी लागणार आहे. सर्व्हर लँग्वेज तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे जर तुम्हाला डायनामिक वेबसाईट करायची असेल तर. मग आपण आता आपण जी सुरुवात करणार आहोत तर ती आहे सर्व्हर बेस्ड लँग्वेज आहे, सर्व्हर बेस्ड टेक्नॉलॉजी आहे. त्याचं नाव आहे ASP.NET. आता ASP.NEट म्हणजे काय, तर ऍक्टिव्ह सर्व्हर पेजेस. आणि .NET म्हणजे काय, तर ही एक आपलं फ्रेमवर्क आहे. फ्रेमवर्क म्हणजे काय, तर तुम्हाला तो बऱ्याचशा गोष्टी तयार करून देतो. जसं आपलं घरात एखादं फ्रेम असतं, फोटोचं फ्रेम, त्यामध्ये तुम्ही काहीही फिट करू शकता. फ्रेम तयार आहे पण तुम्हाला आतमध्ये तुम्ही काही गोष्टी चेंज करू शकता. तसंच मायक्रोसॉफ्टने आपल्याला एक हा प्लॅटफॉर्म दिला आहे .NETचा, त्याला .NET फ्रेमवर्क म्हणतात. त्या प्लॅटफॉर्म मधून तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही वेबसाईट करू शकता, मोबाईल ऍप्लिकेशन करू शकता. ठीक आहे, मोबाईल ऍप्लिकेशन पण आपण तयार करू शकतो .NET पासून. मग ते कोणत्या मोबाईलला चालतात, तर ते फक्त आणि फक्त
विंडोज फोन जे होते मायक्रोसॉफ्टचे मध्ये आले होते काही वर्षांपूर्वी, मायक्रोसॉफ्टचे म्हणा किंवा नोकियाचे फोन आले होते विंडोज फोन, त्याचे ऍप्लिकेशन तुम्ही .NET मधनं तयार करू शकता. तर आपल्याला आता काय करायचं इथून पुढं, तर आपल्याला डायनामिक वेबसाईट कशी करायची आहे ते आपण बघणार आहे. आता डायनामिक म्हणजे आणखी तुम्हाला मी सोपा त्याचा अर्थ सांगतो. जिथं तुम्ही इन्फॉर्मेशन काहीतरी फीड करता, ती इन्फॉर्मेशन डेटाबेस मध्ये स्टोअर होते, ठीक आहे, आणि त्या डेटाबेस मधनं तुम्ही काहीतरी ऑपरेशन्स करताय किंवा दुसऱ्या कुठल्या तरी पेजवर दाखवताय. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही कोणाला तरी मेल पाठवता म्हणजे काय करता, राईट मेलच्या ऑप्शनला क्लिक करता, तिथं मेल लिहिता, बरोबर आहे. मेल लिहिल्यानंतर काय करता, सेंड करता. मेल जेव्हा आपण सेंड करतो त्यावेळेस मागं काय होतंय, मग ते मेल तुमच्या असं वायर मधनं त्यांच्या घरी जाते का, नाही. ते काय होत असते मेल जेव्हा तुम्ही ते सबमिट करता त्यावेळेस ते काय होतंय, तर ते डेटाबेस मध्ये स्टोअर होत आहे. एखादा तुम्ही मेल, सपोज आता मी मोहिनीला आणि अरुंधतीला एक मेल पाठवला की बाबा आजचा व्हिडिओ जे आहेत ते मी त्यांना मेलनी पाठवतो. ते काय होतं, तर मी इथनं ते सर्व्हरला अपलोड करतो. काय करतो मी, ते मी इथनं सर्व्हरला अपलोड करतो आणि त्याचे ऍक्सेस मी मेल आयडी जे दिलेत त्यांनाच देतो. म्हणजे जीमेलचा ऍड्रेस असेल किंवा याहूचा असेल, ज्यांना मी ते रीड करायचं ऑप्शन दिलंय तेच लोक ते फक्त ईमेल बघू शकणार आहेत. जर सपोज सारिकाला मी इथनं ईमेल पाठवला आणि ते मेल मी फक्त आणि फक्त सारिकाला पाठवलंय, पण ते बाकीच्या लोकांना ते दिसणार नाही का, कारण त्यांना त्या मेलचे ऍक्सेस नाहीयेत. आता परवा दिवशी मी जवळपास 10 जणांना आपला व्हिडिओ गुगल ड्राईव्हवर शेअर केला होता, 10 जणांना केलता. मग त्यामध्ये आणखीन लोक काहीतरी राहिले होते, पण ज्या वेळेस त्यांनी ते ऍक्सेस करायला प्रयत्न केले त्यांना त्याचा ऍक्सेस मिळाला नाही. का मिळाला नाही, कारण डेटाबेस गुगल काय करतो, तर सिद्धेश्वर टेनेने काय केलंय, त्यांना तो ईमेल पाठवलेला नाहीये, त्यामुळे त्यांना मिळत नाही. तर अशा प्रकारे काय, तर आपण मेल जेव्हा पाठवत असतो तर मेल हा जात नसतो. म्हणजे तसा काय प्रकार नाहीये की बाबा इथनं पाठवली तिकडे जात आहे, असं काहीच नसणार आहे. फक्त ते काय होतं की डेटाबेस मध्ये स्टोअर होतं. तुम्ही जे फॉर्म वापरून इनपुट दिलात त्या फॉर्म मधनं ते काय होतं, डेटाबेसला स्टोअर होतं. डेटाबेस मधनं समोरच्या त्या व्यक्तीला ते ऑटोमॅटिक दिसायला चालू होतं. तर आपल्याला जर अशी काही वेबसाईट करायची असेल, फॉर एक्झाम्पल काय की मी काहीतरी इन्फॉर्मेशन भरलो आणि ती इन्फॉर्मेशन सेव्ह व्हायला पाहिजे आणि ते सेव्ह झाल्यानंतर समोरच्या दिसायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, युनिव्हर्सिटी तुम्हाला सांगते की ह्या तारखेपासून तुम्ही फॉर्म भरू शकता, मग त्या तारखेपासून तुम्ही काय करता, फॉर्म भरणं चालू करता, ऑनलाईन फॉर्म भरता, स्कॉलरशिपचे फॉर्म आहेत ते तुम्ही भरता. मग ते भरल्यानंतर काय होतंय, तिकडे जे काय अथॉरिटीज आहेत त्या अथॉरिटीजला तुमचा फॉर्म दिसतो आणि त्यावरती काय करतात, वेगवेगळे ऑपरेशन्स करतात. फॉर एक्झाम्पल, तुमच्या स्कॉलरशिपचे अप्रूव्ह करून घ्यायचं असेल किंवा एक्झामचं रजिस्ट्रेशन ते अप्रूव्ह करून घेतात, मग त्याप्रमाणे तुम्हाला काय करतात, हॉल तिकीट असाइन करतात. मग त्या हॉल तिकीटवरून तुम्ही काय करता, परीक्षा देता. परीक्षा दिल्यानंतर तुमचे स्टाफ काय करतात, तर तुमचे मार्क्स तिथं इनपुट करतात. जे काय आपली युनिव्हर्सिटीची वेबसाईट आहे त्या वेबसाईट मध्ये ते इनपुट करतात आणि इनपुट केल्यानंतर बॅकग्राऊंडला काय होतं, तर त्या मार्क्सचं कॅल्क्युलेशन होतं. मग त्यामध्ये बघितलं जातं की बाबा प्रत्येक सब्जेक्टमध्ये 40 पेक्षा जास्त मार्क आहेत का. जर तुमची 100 मार्काची एक्झाम असेल तर 100 पैकी कितीला पासिंग असतं, तर 40ला. जर सपोज 8 पैकी 3 सब्जेक्ट मध्ये तुम्हाला 40 पेक्षा कमी आहे तर तुम्हाला काय करतो, एटीकेटी म्हणून तो असाइन करतो. मग इथं काय होतं, तर इफ एल्स असे कंडिशन बॅक साईडला ऑपरेट मध्ये वापरले जातात. जिथं चेक केलं जातं की तुमचे पर्सेंटेज किती आहेत. मग त्या पर्सेंटेजवरून तुम्हाला कळतं की तुम्ही फर्स्ट क्लास आहात का सेकंड क्लास आहात, डिस्टिंक्शन आहात, जे काय असेल ते तुम्हाला त्यावरून कळतं. मग इथं जे काय होतं, ह्याला बॅकग्राऊंडला ऑपरेशन परफॉर्म करायचे. हे ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी आपल्याला सर्व्हर साइड लँग्वेज लागते. तर ASP.NET हे काम करणार आहे. ठीक आहे, ASP.NET C# हे दोन लँग्वेज म्हणून आपण ह्या गोष्टी करणार आहोत. सेम गोष्टी PHP मध्ये पण आपण करू शकतो, जावा स्क्रिप्ट मध्ये पण करू शकतो किंवा हायबरनेट म्हणून काही टेक्नॉलॉजीज आहेत, हायबरनेट, स्ट्रट्स वगैरे जावाच्या, त्यातनं पण आपण ह्या गोष्टी करू शकतो. तर ठीक आहे, सुरुवात आपण आज करूयात की सॉफ्टवेअर, आपला जो सॉफ्टवेअर आहे विजय स्टुडिओ, त्या सॉफ्टवेअर मध्ये ASP.NET चे प्रोजेक्ट करायचे कसे आणि ASP.NET प्रोजेक्ट डिझाईन कसा करायचा, कोड कसा करायचा, आपण त्याच बघणार आहोत. ठीक आहे, पहिल्यांदा मी काय करतो, विजय स्टुडिओ ओपन करतो. हा ओपन होतोय. ठीक आहे,
त्याला मी थोडं मॅक्झिमाइज करतो. हा आपला सॉफ्टवेअर आहे. जसं आपण काल परवा HTML आपण ह्यातनं केलं त्याच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, इथनं .NETचा प्रोजेक्ट करायचा आहे. ठीक आहे, कसं करायचं बघूयात. पहिल्यांदा फाईल मध्ये ऑप्शन मध्ये जायचंय, त्यानंतर न्यूचा ऑप्शन आहे, न्यूच्या ऑप्शनला क्लिक करायचं. न्यू ऑप्शन क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं ऑप्शन आहे वेबसाईटचा. ठीक आहे, वेबसाईटला क्लिक केल्यानंतर इथं काय होतंय, एक डायलॉग ओपन होतो. इथं मी लेफ्ट साइडला व्हिज्युअल सी हॅश चूज करणार आहे. त्यानंतर इथं ASP.NET एम्प्टी वेबसाईट ह्याला मी इथं क्लिक करणार आहे. ठीक आहे, कालची जी मेथड होती तीच आहे, फक्त एक चेंज होणार आहे. ते चेंज मी तुम्हाला सांगतो. इथे मी काय करतो, स्लॅश इथं फर्स्ट वेबसाईट असं नाव देतो. ठीक आहे, फर्स्ट वेबसाईट नाव देतो आणि ह्याला मी ओके करतो. ओके केल्यावर काय होणार आहे, तर माझं ASP.NETचं माझं प्रोजेक्ट तयार झालं. ASP.NETचं माझं प्रोजेक्ट तयार झालं, ज्यामध्ये कोणतेही फाईल्स आणखीन नाहीत. त्यामध्ये कुठलेही फाईल्स नाहीयेत, एक पण फाईल नाहीये. ठीक आहे, आता आपण इथपर्यंत जी स्टेप आहे ही खालची स्टेप आहे. काल पण आपण हे बघितलं इथपर्यंत, आज पण आपण हे बघितलेलं आहे. आता ह्यामध्ये चेंज काय होतंय बघा. तर जेव्हा मी इथं माझ्या वेबसाईटला, जेव्हा माझ्या प्रोजेक्टला मी राईट क्लिक करेन, ऍड न्यू आयटमला क्लिक करेन, तर इथं मी कालपर्यंत काय करत होतो किंवा आज असेल काय करत होतो, मी खाली घेऊन इथं HTML पेज घेत होतो. पण आता मला ते HTML पेज घ्यायचं नाहीये. मला काय घ्यायचं आहे, तर मला इथं वरती जो पहिला ऑप्शन आहे वेब फॉर्म तो घ्यायचा आहे. हा कधी पहिला असेल, दुसरा असेल किंवा खाली असेल, कुठेही. पण तुम्हाला काय करायचंय, हा वेब फॉर्म ऑप्शन घ्यायचा आहे. इथे जर तुम्ही खाली बघितलात नेमच्या पुढं, तर इथं default.ASPX असं आहे. आपण कालपर्यंत आपण काय बघितलं किंवा आज काय बघितलं, तर नाव असणार .HTML असणार. आता इथं काय .ASPX. .ASPX म्हणजे काय, तर ऍक्टिव्ह सर्व्हर पेजेस. ऍक्टिव्ह सर्व्हर पेजेस. जर तुम्ही इथे खाली बघितला तर तुम्हाला इथं ऑप्शन दिसेल बघा, प्लेस कोड इन सेपरेट फाईल. तिथं त्याला चेकमार्क करून घ्यायचंय. ते चेकमार्क का करायचंय ते मी तुम्हाला पुढे सांगतो आता, पण तो चेकमार्क कंपल्सरी करायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर ऍडला पण क्लिक करा. ऍडला क्लिक केल्यावर काय होईल, तर डिफॉल्ट ASPX नावाचा फाईल तयार होणार आहे. डिफॉल्ट ASPX नावाचा फाईल म्हणजे तयार होईल. तुम्हाला इथं राईट साईडला फॉर्म मध्ये इकडं सोल्युशन एक्सप्लोरर मध्ये तुम्हाला तो दिसत असेल, डिफॉल्ट ASPX फाईल दिसते. जर तुम्ही व्यवस्थित बघितलात तर त्या बॅक साईडला एक ट्रायंगल आहे. त्या ट्रायंगलला क्लिक केल्यावर मला खाली आणखीन एक फाईल दिसते, default.aspx.cs. आता ह्या दोन्ही फाईल मध्ये फरक काय बघूया. पहिली जी फाईल आहे डिफॉल्ट ASPX म्हणजे default.aspx ही डिझाइन फाईल असते, ही डिझाइन फाईल असते. आणि दुसरी जी फाईल आहे default.aspx.cs. .cs म्हणजे C# फाईल. .cs म्हणजे C# फाईल. आता ह्याला जेव्हा मी क्लिक करतो तेव्हा डिफॉल्ट ASPX.cs ची फाईल ओपन होणार आहे. तुम्ही लेफ्ट साईडला बघा, आता तुमच्या समोर जी फाईल ओपन आहे ती फाईल कोणती आहे, तर default.aspx.C# ही C# ची फाईल आहे. C# म्हणजे काय, तर तुम्ही जे काय लॉजिक लावणार आहात, तुम्ही जे काय ऑपरेशन्स करणार आहात, ऑपरेशन्स तुम्हाला C# फाईलच्या आत करायचे. ऑपरेशन्स तुम्हाला C# फाईलच्या आत करायचे. आणि जर तुम्हाला जे काय डिझायनिंग करायचं आहे, डिझायनिंग आपल्याला सगळं जे करायचं आहे ते आपण ह्या डिफॉल्ट ASPX फाईल मध्ये करणार आहे. त्याला मी आता क्लिक करतो. इथे जर तुम्ही आत बघितला तर इथं बाय डिफॉल्ट HTML चा काही कोड ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे. HTML चा काही कोड ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे. आता ह्याचं आपण डिझाईन बघूयात कसे दिसतं. इथे खाली सोर्स आहे, मी इथं डिझाईनला जातो. तर हा माझा डिफॉल्ट ASPX पेज आहे. डिफॉल्ट ASPX पेज आहे, ह्याचं डिझाईन मला असं दिसणार आहे. आता हा रन कसा करायचा, तर इथं डिफॉल्टला राईट क्लिक करा आणि व्ह्यू इन ब्राउझर ह्या ऑप्शनला क्लिक करा. तुमचा तो हा जो पेज आहे डिफॉल्ट ASPX हा रन होणार आहे. इथं खाली एक पॉपअप ओपन झालाय बघा. ह्या पॉपअपला कधीच क्लोज करायचं नाही.
हे जर तुम्ही पॉपअप क्लोज केलात तर तुमचं जे वेबसाईट रन होतीये ती रन होणार नाही इथनं. ठीक आहे. आता ही आपलं default.aspx रन झालंय. जरी तुम्ही वरती इथं ऍड्रेस बार मध्ये बघितलात तर इथं काय आलं बघा, default.aspx. आणि आपण जे बघत होतो इतक्या वेळेस ते काय होतं तर .html होतं. .html आणि आज आपण जे बघतोय ते काय आहे .aspx. म्हणजे ही आपली ऍक्टिव्ह सर्व्हर पेजेसची फाईल आहे. ऍक्टिव्ह सर्व्हर पेजेसची फाईल आहे. आता ह्यामध्ये आपण थोडं डिझायनिंग करूयात. कसलं डिझायनिंग? फॉर एक्झाम्पल लॉगिनचं डिझाईन आपल्याला करायचं असेल तर कसं करायचं, किंवा एखादं स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचं असेल तर ते कसं करायचं. आज आपण आता सध्याला काही दिवस फक्त डिझाईन बघणार आहे. फक्त डिझाईन बघणार आहे. काही दिवसानंतर त्या फॉर्म मधला डेटा डेटाबेस मध्ये इन्सर्ट कसा करायचा ते आपण बघणार आहे. त्यानंतर डेटाबेस मधून इन्फॉर्मेशन काढून कशी घ्यायची ते बघणार आहे. त्यानंतर डेटा मॉडिफाय कसं करायचा ते पण आपण बघणार आहे. त्यानंतर डेटा डिलीट कसा करायचा डेटाबेस मधून ते पण आपण बघणार आहे. पण आज आणि उद्या अजून 1-2 दिवस आपण फक्त डिझायनिंग ASP.NET मधनं कसं करणार आहे ते आपण बघूया. ठीक आहे. एक प्रश्न विचारतो तोपर्यंत, तुम्हाला सगळ्यांना VB 6.0 लँग्वेज माहिती आहे का? व्हिज्युअल बेसिक 6.0 किंवा तुम्ही वापरला आहे का? मला फक्त रिप्लाय द्या, जेणेकरून जर तुम्ही ते सॉफ्टवेअर वापरला असेल किंवा तो सॉफ्टवेअर तुम्हाला जर सिलेबस मध्ये झाला असेल तर आपल्याला सोपं जाईल सगळं. सगळ्यांना आवाज ऐकू येतोय का माझा व्यवस्थित? व्हिज्युअल बेसिक 6.0 हा सॉफ्टवेअर तुम्ही वापरला आहे का? तुमच्या सिलेबस झालाय का? बाकीच्या सगळ्यांनी पण थोडं रिप्लाय देणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे हा सॉफ्टवेअर तुम्हाला माहिती आहे. कशासाठी विचारलं तर त्या सॉफ्टवेअर प्रमाणेच आपल्याला इथं आपण ड्रॅग अँड ड्रॉप करू शकतो. ठीक आहे. मग तुम्ही मला सर कसं करायचं, कुठून करायचं? तर जसं तुम्हाला व्हिज्युअल बेसिक मध्ये लेफ्ट साइडला एक टूलबॉक्स होता, तसा टूलबॉक्स तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. व्ह्यू मध्ये जावा, इथं टूलबॉक्सचा ऑप्शन आहे, त्याला क्लिक करा. टूलबॉक्स तुम्हाला इथं ओपन होऊन जाईल. आता तुम्हाला बघायचं लेफ्ट साइडला एक टूलबॉक्स ओपन झालेला आहे. इथे तुम्हाला इथं बटन दिसेल, त्यानंतर खाली घेतला तर तुम्हाला इथं टेक्स्ट बॉक्स दिसेल, त्यानंतर लेबल दिसेल. ठीक आहे. आपण आता काय करूयात, एक लेबल घेऊयात, त्यासमोर एक टेक्स्ट बॉक्स घेऊयात. ठीक आहे. त्याच्या खाली आपण आणखीन एक लेबल घेऊयात, त्यासमोर एक टेक्स्ट बॉक्स घेऊयात, त्याच्या खाली आपण काय करूयात बटन्स घेऊयात. बटनला क्लिक करतो मी आणि आणखीन एक बटन घेऊयात. ठीक आहे. तर आता हा माझा फॉर्म तयार झाला. मग आता मला काय करायचं आहे, ह्याचं नाव चेंज करायचं, ह्याचं नाव चेंज करायचं, ह्याचं नाव चेंज करायचं, ह्याचं नाव चेंज करायचं. कसं करायचं? तर लेबलला क्लिक करा, राईट क्लिक, प्रॉपर्टीज. इथं प्रॉपर्टी मध्ये तुम्हाला ऑप्शन आहे बघा इथं खाली टेक्स्ट मध्ये. मी इथं काय करतो तर युजर नेम खाली जे आहे त्याला मी इथे देतो पासवर्ड. ठीक आहे. त्यानंतर इथे बटनला मी क्लिक करतो, त्याला नाव देतो लॉग इन. त्यानंतर इथे दुसरा जो बटन आहे त्याला नाव देतो कॅन्सल. ठीक आहे. तर असं माझा एक फॉर्म सध्याला तयार झालाय. हा एकदम बेसिक फॉर्म आहे. मग ह्याला फॉर्मॅटिंग कसं करायचं, काय करायचं ते आपण पुढील काही दिवसांमध्ये बघणार आहे. ठीक आहे. तर आता हा फॉर्म रन कसा करायचा, तर मी मगाशी जसं सांगितलं की सोल्युशन एक्सप्लोरर ओपन करायचा. ठीक आहे. इथनं प्रॉपर्टी, इथनं सोल्युशन एक्सप्लोरर आहे, त्याला मी इथनं क्लिक केलो, राईट क्लिक, व्ह्यू इन ब्राउझर. तर मग हा माझा पेज काय होणार आहे, रन होणार आहे. आता इथं बघा, हे बघा इथे युजर नेम आलं, त्यानंतर पासवर्ड आलं, त्यानंतर खाली इथं लॉग इनचा ऑप्शन आहे, कॅन्सलचा ऑप्शन आहे. तर असं ह्या प्रकारे आपण
ASP.NET ला सुरुवात आज केलेली आहे. ठीक आहे. आता ह्या ASP.NET आपण आज सुरुवात केली आहे. ह्या ASP.NET वापरून ऑपरेशन्स कसे करायचे, म्हणजे ऍडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल किंवा आणखीन कुठले ऑपरेशन्स असतील ते कसे करायचे, डिझाईन कसं करायचा. ठीक आहे. तुम्ही ASP.NET वापरून पण तुम्ही स्टॅटिक वेबसाईट करू शकता. म्हणजे जसे आपण HTML मध्ये डिझाईन केले तसेच डिझाईन आपण .NET मध्ये पण करू शकतो. ते कसे करायचे ते पण आपण बघणार आहे थोड्या वेळात. म्हणजे असं काहीच नाही की बाबा .NET असेल तर फक्त असे हे युजर नेम, पासवर्ड, इन्फॉर्मेशन भरून घ्या, रजिस्ट्रेशन करून घ्या किंवा स्कॉलरशिपचा फॉर्म भरा, असंच काही नाही. तर तुम्ही डिझायनिंगचे पण सगळं जे काय असेल ते ASP.NET मधनं करू शकता. काही एक्झाम्पल पण मी तुम्हाला माझ्या काही वेबसाईट दाखवेन ज्या इंटरनेटवर ऑलरेडी लॉन्च केलेल्या आहेत. तसे मी मगाशी वेबसाईट दाखवली तुम्हाला, ही नको, ही एक वेबसाईट दाखवतो मी तुम्हाला. ह्यातले पेज बघा, जर डिझाईन बघितलात तर डिझाईन सगळा HTML सारखाच आहे. डिझाईन सगळा HTML सारखाच आहे. पण पेज जर तुम्ही नाव बघितलात पेजचं, ऍड्रेस बार मध्ये तुम्हाला इथं पेजचं नाव दिसेल, त्यावेळेस बघा नाव काय आहे. होमला मी क्लिक करतो, index.aspx. त्यात अजून एक पेज आहे practice.aspx. आणखीन एक पेज आहे media.aspx. त्यानंतर इथं ब्लॉग मध्ये ब्लॉगला मी इथं क्लिक करतो, हे बघा इथं त्याचं नाव आहे तिथं ASPX आहे. परत कॉन्टॅक्टसला क्लिक करतो, कॉन्टॅक्टसला पण इथं .aspx. म्हणजे वेगवेगळे पेज इथं मी ओपन केलेले आहेत. आणि ही वेबसाईट कशातनं केली आहे, ASP मधनं केली आहे. डिझायनिंग कशातनं केलेलं आहे, HTML मधूनच केलेलं आहे. डिझायनिंग ह्याचा कम्प्लिटली HTML डिझाईनच आहे. फक्त नाव जरी .aspx असेल तरी पण पूर्ण डिझाईन हे जे आहे ते कंपल्सरी आपण HTML चे टॅग्स वापरूनच करतो. ठीक आहे. तर आपण आता इथे हा जो आपण डिझाईन तयार केलाय, ह्या डिझाईनचा जो कोड असतो तो आपण इथं खाली सोर्सला क्लिक करून बघूयात. तर तुम्ही बघितला तिकडे खाली, तर हा तुमचा जो कोड आहे HTML चा कोड तुम्हाला इथे दिसायला चालू होईल. आणि ह्या HTML च्या कोड मध्येच काही कोड जो आहे, काही कोड तुम्हाला दिसेल तो ASP चा आहे. ASP च्या कोड मधनं आपण काय केलंय, तर ASP च्या कोड मध्ये आपण लेबल ऍड केलंय, टेक्स्ट बॉक्स ऍड केलंय. ठीक आहे. इथं पण एक लेबल आहे, एक टेक्स्ट बॉक्स आहे, त्यानंतर एक बटन आपण इथं वापरलेलं आहे. तर हे सगळे जे आहेत, हे जे कंट्रोल्स आहेत, हे सगळे कंट्रोल कशातले आहेत, तर हे ASP चे कंट्रोल्स आहेत, ASP चे बटन आहेत, ASP चे लेबल आहे, ASP चा टेक्स्ट बॉक्स इथं आपण वापरलेला आहे. आता आपण हे कोड केलंय का, तर नाही. आपण काय केलं, डायरेक्ट ड्रॅग अँड ड्रॉप. आता मी काय करतो, कॅन्सलचा इथं हा जो बटन आहे त्याला कॉपी करतो आणि इथं पेस्ट करतो. बटन ऍड झाला. आउटपुट मध्ये बघा, इथं कोड मध्ये इथं पण बटन ऍड झाला, दिसतंय का इथं, म्हणजे कॅन्सलचं बटन इथं ऑटोमॅटिक ऍड झालेलं आहे. म्हणजेच जर तुम्ही डिझाईन मध्ये ड्रॅग अँड ड्रॉप करू शकता, नुसतं जरी तुम्ही कॉपी पेस्ट केलात किंवा ड्रॅग अँड ड्रॉप केलात, तर ऑटोमॅटिकली बॅक साईडला त्याचं ASPX मधला जो डिझाईनचा कोड आहे तो कोड स्वतः तो तयार करतो. ठीक आहे. हे झालं डिझाईनचा कोड आहे. हा जो कोड आपण बघतोय तो फक्त डिझाईनचा आहे. मग लॉजिकचा कोड कुठं आहे, लॉजिकचा कोड जो असणार आहे, सपोज आपण ह्या बटनच्या क्लिकवर माझं हे युजर नेम आणि पासवर्ड डेटाबेस मध्ये चेक व्हायला पाहिजे, तर मी ते कुठं करणार आहे सगळं, तर या बटनच्या क्लिकवर व्हायला पाहिजे. जेव्हा मी ह्या बटनवर डबल क्लिक करतो त्यावेळेस माझं default.aspx.cs म्हणजे माझी C# फाईल ओपन झाली. इथे जर तुम्ही बघितलं तर हा सगळा जो कोड आहे हा C# चा कोड आहे. आणि हा जो कोड आपण बघतो इथला सोर्स मधला हा ASPX चा कोड आहे. म्हणजे इथं फरक आहे, एक आपली डिझाईन फाईल असते आणि एक आपली कोडिंगची फाईल असते. कोडिंगची फाईल म्हणजे लॉजिकची फाईल असते. दोन्हीकडे कोडिंग आहेतच. हा जो कोड आहे हा फक्त डिझाईनचा कोड आहे, ASPX कोड आहे. आणि हा जी दुसरी फाईल आहे ह्यातला जो कोड आहे तो आपल्या लॉजिकचा कोड असणार आहे. ठीक आहे. तर आज आपण ASP.NET ला सुरुवात केलेली आहे. ASP.NET मध्ये कसं करायचं आपण ते बघितलेलं आहे. ह्यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारा, नसतील तर आपण उद्यापासून ASP.NET मध्ये वेबसाईट चालू करणार आहे. ASP.NET मधून आपण वेबसाईट कशी करायची, त्यामध्ये डिझाईन्स कसे करायचे वेगवेगळे, त्यामध्ये डिव कसा वापरायचा, त्या डिवच्या आतमध्ये डिव कसा वापरायचा, वेगवेगळे डिझाईन्स कसे वापरायचे, व्हिडिओ कसे प्ले करायचे,
त्यानंतर सब मेनू कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण उद्यापासून बघायला चालू करणार आहोत. जर काही क्वेश्चन्स असतील, काही डाऊट्स असतील तर विचारा, ते आपण क्लॅरिफाय करूयात. त्याचा आन्सर मी तुम्हाला सांगेन. जर नसेल तर आपण आजचा सेशन इथे थांबूयात. क्वेश्चन्स असतील तर विचारा प्लीज. तुमचे क्वेश्चन्स असतील तर प्लीज विचारून घ्या. बाकीच्यांनी पण थोडं रिप्लाय देणं गरजेचं आहे, जेणेकरून मला कळेल की तुम्हाला समजलं की नाही समजलं ते. ठीक आहे. आणि जर तुम्हाला इथं काही प्रॉब्लेम वाटत असेल द्यायला रिप्लाय, किंवा इथे जर तुम्हाला क्वेश्चन विचारायला प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरला पर्सनलला पण तुम्ही मला मेसेज टाकू शकता. कसं विचारायचं किंवा ह्याच्यानी नाही, डोंट हेजिटेट टू आस्क क्वेश्चन्स. ठीक आहे. हे आजचे असतील किंवा आधीचे असतील, प्लीज आस्क ऑल ऑफ युअर डाउट्स. If you don't have, then it's very good. If you have any doubts, then you can ask me directly on my WhatsApp number, on my call and SMS. ठीक आहे. तर आपण आता इथे थांबूयात. उद्यापासून आपण ASP.NET मध्ये ऍडिशनल काही गोष्टी बघत जाऊयात. आणि ASP.NET मधनं डायनॅमिक वेबसाईट कशा करायच्या ते आपण उद्यापासून बघायला चालू करणार आहोत. ठीक आहे. काय क्वेश्चन असेल तर विचारा, नाहीतर मग आपण मीटिंग ही थांबवतो. आपण 1-2 मिनिट थांबूयात. 11:56 झालेत. 12 वाजेपर्यंत मी थोडं वाट बघेन आणि त्यानंतर आपण थांबूयात. ठीक आहे.